मध्ये, बेसिकली थर्मल पॉवर प्लांट मध्ये हीट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होते. त्यानंतर हीट एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये, किंवा हीट एनर्जीचं लाईट एनर्जी मध्ये, हीट एनर्जीचं लाईट एनर्जी मध्ये. कुठं? फायर, जाळ आपण म्हणतो. फायर मध्ये हीट एनर्जीचं कन्व्हर्जन काय होते? लाईट एनर्जी. हे झालं हीट टू अदर फॉर्म. सिमिलरली जसं हीटचं अदर फॉर्म्स मध्ये कन्व्हर्जन होते, तसंच अदर फॉर्म्स टू हीट मध्ये सुद्धा येऊ शकतात. मी जर म्हणलो लाईट एनर्जी, लाईट एनर्जी टू हीट एनर्जी मध्ये आपण येऊ शकतो. लाईट एनर्जी टू हीट एनर्जी कुठं? सोलार अप्लायन्सेस, सोलार कुकर, कॉमा हीटर, सोलार कुकर कॉमा सोलार हीटर मध्ये लाईट एनर्जी पासून आपण जे सन पासून लाईट येते, सनलाईट त्याच्यापासून हीट एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी टू हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी टू हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल हीटर, हे एनर्जीचे कन्व्हर्जन्स आहेत. आणि तुम्हाला तर एवढं माहित आहे, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. वन फॉर्म टू अनदर फॉर्म मध्ये एनर्जीचं कन्व्हर्जन होतच राहते. थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला शिकायचं आहे हेच. हीट बेसिक आहे सर्वांचं बेसिक काय आहे? हीट. चला लिहून घ्या. लक्षात असू द्या, लिहून घेते वेळेस मी जास्त वेळ तुम्हाला देईना. व्हिडिओ पॉज करायचं आणि लिहून घ्यायचं पूर्ण. आता थर्मोडायनामिक्सचे काही बेसिक टर्म्स आपण घेऊ. फर्स्ट आहे सिस्टम. सिस्टम म्हणजे असा भाग ज्याच्यावर आपलं थर्मोडायनामिक ऑब्झर्वेशन सुरू आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर एक कप ऑफ टी घेतलो, एका कप मध्ये चहा घेतलो आणि त्याच्यावर ऑब्झर्वेशन करायलो, किती वेळानंतर चहा थंड व्हायली, कूल व्हायली, म्हणजे चहापासनं बाहेर हीट ट्रान्समिट होते सराउंडिंग्सला. हीट बाहेर चाललंय. हीट बाहेर चाललंय याचा अर्थ काय आहे? चहा थंड होते. माझं ऑब्झर्वेशन त्या चहावर आहे, कप ऑफ टी वर आहे. तर ते कप ऑफ टी आपलं काय झालं? सिस्टम झालं. ते कप ऑफ टी काय झालं आपलं? सिस्टम. द पार्ट ऑफ द युनिवर्स, the part of the universe on which thermodynamic observation
is carried on the part of the universe on which thermodynamics observation is carried on. किंवा त्याला असंही म्हणू शकतात the part of the universe which is under thermodynamic observation other language मध्ये the part of the universe which is under thermodynamic observation असंही म्हणू शकतात which is under thermodynamic observation which is under thermodynamic observation is called as system is called as system. For example, cup of tea. एका सिलेंडर मध्ये गॅस एनक्लोज्ड आहे ते आपलं सिस्टम आहे ज्याच्यावर आपण ऑब्झर्वेशन करायचं. गॅस एनक्लोज्ड इन सिस्टम, गॅस enclosed in cylinder हे काय झाले सिस्टमचे एक्झाम्पल झाले. सिस्टम म्हणजे काय ज्याच्यावर आपलं लक्ष केंद्रित आहे ऑब्झर्वेशन चालू आहे त्याला आपण म्हणायचं सिस्टम. त्यानंतर सेकंड टर्म घेऊ सराउंडिंग. सराउंडिंग सिस्टमचं डेफिनेशन घेऊन घ्या. द पार्ट ऑफ द युनिवर्स विच इज अंडर थर्मोडायनेमिक ऑब्झर्वेशन इज कॉल्ड एज सिस्टम. आता सराउंडिंग काय ते बघू. आता कप ऑफ टी जर आपलं सिस्टम असेल तर त्याच्या बाजूचं पूर्ण एअर ऍटमॉस्फिअर ते काय झाले सराउंडिंग झाले. The part of the universe other than the system are called as surrounding. सिस्टमच्या व्यतिरिक्त बाजूचं सगळं जे राहते त्याला काय म्हणायचं सराउंडिंग म्हणायचं. एक्झाम्पल्स द्यायची गरज नाही. आता एक कप ऑफ टी आहे तर त्याच्या बाजूचं एअर वगैरे सगळं ते ऍटमॉस्फिअर ते सगळं कशामध्ये येतात सराउंडिंग मध्ये येतात. त्यानंतर बाउंड्री थर्ड पॉइंट. आता सिस्टमला आणि सराउंडिंग्सला कोण सेपरेट करायले. सिस्टम काय टी आहे त्याच्या बाजूची हवा वगैरे ते काय झाले सराउंडिंग झाले. त्यांना कोण सेपरेट करायले कप सेपरेट करायले. द लाईन or the body which separates system and surrounding is called as boundary. is called as boundary. आता कप मध्ये टी आहे आणि बाजूला पूर्ण एअर आणि ऍटमॉस्फिअर आहे त्यांना कोण सेपरेट करायले कप सेपरेट करायले. एक्झाम्पल कप सेपरेट टी अँड सराउंडिंग. टी म्हणजे काय झालं आपलं सिस्टम अँड सराउंडिंग.
चला लिहून घ्या.